नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन व शासकीय कार्यालयात इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावा. महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र आराम कक्ष व स्वच्छतागृह असावे असे मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूरची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यात व तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना विश्रांतीसाठी शासकीय कार्यालय इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावेत व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन उभारावे अशी मागणी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेनुसार मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागातील पत्रकार हे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी येत असतात. अनेक वेळा शासकीय कामास वेळ लागतो, त्यावेळी बसायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. तसेच महिला पत्रकारांसाठी पत्रकार कक्षात स्वतंत्र आराम कक्ष व स्वच्छतागृह असणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिष्टमंडळास सांगितले की जिल्ह्यात पत्रकार भवन व पत्रकार असावे ही मागणी योग्य असून यासाठी शासन दरबारी आवश्यक ते प्रयत्न करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात संस्थापक व राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर सुभाष सामंत, संस्थापक व पुणे विभागाचे संघटन सचिव शेखर धोंगडे, हातकणंगले तालुका अध्यक्ष राजेंद्र शिंदे, मारुती गायकवाड, विजय बकरे, राजेंद्र पुजारी, कृष्णा हिरवे, अरविंद पाटील, विनायक जितकर, प्रतीक निंबाळकर, रणजित देवणे, सचिन उगळे, नाथाराम डवरे, राजेश वाघमारे, कल्पिता कुंभार, पौर्णिमा पवार इत्यादी ग्रामीण पत्रकार हजर होते. यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या साधना पाटील यांना अहमदाबाद येथील केम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटीच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टरेट पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. शिराळा येथील यशवंत हॉस्पिटल व यशवंत व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राच्या समुपदेशक सौ साधना राजाराम पाटील यांना अहमदाबाद येथील केम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटीच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टरेट पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. साधना पाटील ह्या गेली 10 वर्ष यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून समाजासाठी सेवारत आहेत. या माध्यमातून त्यांनी सुमारे 13,500 लोकांना व्यसनमुक्त करून अनेकांचे संसार फुलवले आहेत. दारू तंबाखू व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस सहजासहजी बाहेर पडू शकत नाही, परंतु साधना पाटील यांनी अनेक व्यसनाधीन लोकांचे समुपदेशन करून त्यांना या कचाट्यातून बाहेर काढण्याचे आदर्श काम करत आहेत. त्याचबरोबर साधना पाटील यांनी शिराळा तालुक्यातील सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या सखी मंचच्या शिराळा तालुका अध्यक्ष म्हणून सन 2019 ते 2023 पर्यंत चांगले काम केले आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. साधना पाटील या राबवीत असलेल्या यशवंत व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रातील कार्यात त्यांचे पती राजाराम पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. साधना पाटील यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवीबद्दल शिराळा तालुक्यातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. कोल्हापूर शहरातील निम्म्या भागाला सोमवारी पाणी पुरवठा होणार नाही. सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. पुईखडी येथील 110 केव्ही सबस्टेशन ट्रान्सफॉर्म दुरुस्तीचं काम महावितरण कंपनीकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असं महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ए वॉर्ड, बी वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना इथली वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, जरगनगर, गंजीमाळ, राजाराम नंदनगर, सुभाषनगर, पंपिंगवरील ग्रामीण भाग, पाचगाव, आरके नगर तसेच ई वॉर्डमधील संपूर्ण राजारामपुरी परिसर, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, शाहूपुरी व्यापारपेठ,
शाहूपुरीतील पहिली ते चौथी गल्ली, सायक्स एक्सटेन्शन, शाहूपुरी 5 बंगला परिसर या भागात सोमवारी पाणीपुरवठा होणार नसल्याची सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस विज्ञानाला आध्यात्मिकतेची जोड दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक घडतील. त्यांच्या संशोधन वृत्ती शिक्षकांनी द्यावे असे प्रतिपादन दत्तसेवा संस्थेचे अध्यक्ष आनंदराव मायंगडे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. विज्ञानाला आध्यात्मिकतेची जोड दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक घडतील. त्यांच्या संशोधन वृत्ती शिक्षकांनी द्यावी असे प्रतिपादन दत्तसेवा संस्थेचे अध्यक्ष आनंदराव मायंगडे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. तुरुकवाडी तालुका शाहूवाडी येथील 91व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण व समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी अंधश्रद्धा निर्मूलनचे सुनील स्वामी व त्यांच्या सहकार्यांनी वैज्ञानिक कीर्तनाद्वारे बाल वैज्ञानिक व उपस्थितांना वैज्ञानिक प्रबोधन केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी केले, तर स्वागत विज्ञान सचिव बाबूराव शिंदे यांनी केले. या प्रसंगी तहसीलदार रामलिंग चव्हाण म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीचा शोध शिक्षकांनी घ्यावा. या प्रसंगी MR पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विस्ताराधिकारी आनंदराव सुतार, दत्तसेवा संस्थेचे सचिव डॉक्टर बाळासाहेब पाटील, प्रशासनाधिकारी JS पोद्दार, केंद्रप्रमुख सदाशिव थोरात, कृष्णात कडू, बेबी कोंडावळे, शिवराम मावची, शिवाजी माळी, विज्ञान संघाचे अध्यक्ष TT सुतार, राजेंद्र मराठे यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी मुख्याध्यापक गणेश पाटील, बाबूराव शिंदे, केंद्रप्रमुख शिवाजी माळी, संभाजी लोहार, क्रांती माजले, अमोल साळवी, राजेंद्र कांबळे, उमेश नांगरे, दत्तसेवा संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संभाजी लोहार यांनी केले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक गणेश पाटील यांनी मानले. नमस्कार. 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाहूवाडी या प्रदर्शनाचा सांगता समारंभ आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम आता मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परीक्षक, स्पर्धक या ठिकाणी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मायंगडे साहेब आणि सगळे त्यांचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, तहसीलदार रामलिंग चव्हाण साहेब आणि आमचा शिक्षण विभाग, पंचायत समिती शाहूवाडी हे सगळे उपस्थित होते. या ठिकाणी विज्ञानाचं कीर्तन हा एक अभिनव प्रयोग सुनील स्वामी या मुख्याध्यापकांनी या ठिकाणी सादर केला, जेणेकरून विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन लाभला जाईल असा विचार आहे. या ठिकाणी सर्व प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण, सर्टिफिकेट, मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलेलं आहे. सर्वांचं या कार्यक्रमास अत्यंत चांगले सहकार्य लाभलं. सर्वांचे आभार. गगनगिरी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेकडून मधमाशी पालन प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. मधमाशी आहे म्हणून सजीव सृष्टी आहे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. मधमाशी पालन केवळ मधांसाठी नसून परागीभवनासाठीही आहे, ज्याद्वारे पीक उत्पादन वाढीस मदत होते. द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला तसेच फुलशेती अशा अनेक पिकांमध्ये याचे उत्तम परिणाम दिसत असल्याने हा व्यवसाय करण्यास भरपूर वाव व संधी आहे. मधमाशी पालन व्यवसाय म्हणून कसा करावा, मध उत्पादन घेण्यापासून ते मधमाशी पालनात उद्योजक कसे व्हावे या विषयावर प्रात्यक्षिकांवर आधारित 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर गगनगिरी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेकडून गगनबावडा तालुक्यातील शेनवडी या ठिकाणी घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिका पालन या विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षक नामदेव पाटील यांनी मधुमक्षिका पालनाचे शेतीतील महत्त्व सांगून शेती उत्पादनाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय शेतकरी गटामार्फत करावा असे आवाहन केले. मधुमक्षिका पालन हे कमी जागेत व हमखास उत्पादन देणारे व शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे सांगितले. डोंगर भागातील असलेली नैसर्गिक साधन सामुग्रीचा उपयोग करून मधुमक्षिका पालन करणं हे शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरेल. मधुमक्षिका पालनातून मधाव्यतिरिक्त परागकण, रॉयल जेली, मेण इत्यादी उत्पादने मिळू शकतात व त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदाही होऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली. पंचायत समिती गगनबावडा कृषी विस्तार अधिकारी यांनी शासनामार्फत असलेल्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षक नामदेव पाटील यांनी लाभार्थ्यांना मतपेट्या हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
बाबू जाधव यांनी प्रास्ताविक केले तर मीना सावंत यांनी आभार मानले. कळे येथील धर्मराज हॉस्पिटलच्या चौकशीचे आदेश. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मागितला खुलासा. मरणाच्या दारातून रुग्णाला परत जीवनदान देण्याचे काम डॉक्टर करतो, परंतु शस्त्रक्रिया करत असताना नजरचुकीने रुग्णावर 2 वेळा शस्त्रक्रिया करण्याचा प्रकार कळे तालुका पन्हाळा येथील धर्मराज हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केला आहे. मरणाच्या दारातून रुग्णाला परत जीवनदान देण्याचे काम डॉक्टर करतो, परंतु शस्त्रक्रिया करीत असताना नजरचुकीने मूत्राशयाची नलिका कापले गेल्याने रुग्णावर 2 वेळा शस्त्रक्रिया करण्याचा प्रकार कळे तालुका पन्हाळा येथील धर्मशाळा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केला आहे. गगनबावडा तालुक्यातील महिलेला गर्भाशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया करण्यासाठी व उपचारासाठी कळे येथील धर्मशाळा हॉस्पिटल येथे मार्च 2023 रोजी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यावेळी डॉक्टरांच्याकडून मूत्राशयाची नलिका कापली गेल्याने रुग्णावर 2 वेळा शस्त्रक्रिया करावी लागली. अतायू हॉस्पिटल कोल्हापूर येथील डॉक्टरांच्या सहाय्याने दुसरी शस्त्रक्रिया करून घेण्यात आली. यामुळे रुग्णाला शारीरिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागले होते. अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर यांनी कळे येथील धर्मशाळा हॉस्पिटल यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान संबंधित डॉक्टर संदर्भात ज्या लोकांनी तक्रार केली होती त्या लोकांना बोलवून डॉक्टर यांनी आपली काही तक्रार नसल्याची लिहून घेतल्याचे समजले. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय गोडबंगाल दडलं आहे हे पाहणे गरजेचे आहे. जम्मू काश्मीर मधील कलम 370 रद्द करण्याच्या कायदेशीररित्या आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज 11 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केला आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज 11 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेनं जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केला आणि राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे 2 भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. याविरोधात सुप्रीम कोर्टात 23 याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्या सर्व याचिकाची सुनावणी घेतल्यानंतर कोर्टाने सप्टेंबरमध्ये निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर आज 11 डिसेंबर रोजी निर्णय देण्यात आला आहे. म्हणजेच कलम 370 रद्द केल्यानंतर 4 वर्ष 4 महिने 6 दिवसांनी आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आज केंद्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी आलेल्या निधीच्या कामातून त्याचा चेहरा-मोहरा संपूर्णपणे बदलणार आहे. कामे जरी सुरू झाली असली तरी परीघ पूल, पादचारी मार्ग, दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी जनता बाजारपर्यंतचा ओव्हरब्रिज, स्थानकाचे सौंदर्यीकरण, जुन्या हेरिटेज वस्तूंचे जतन केले जाणार काय याबाबत कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली नाही. कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी आलेल्या निधीच्या कामातून त्याचा चेहरा-मोहरा संपूर्णपणे बदलून जाणार आहे. कामे जरी सुरू झाली असली तरी परीघ पूल, पादचारी मार्ग, दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी जनता बाजारपर्यंतचा ओव्हरब्रिज, स्थानकाचे सौंदर्यीकरण, जुन्या हेरिटेज वास्तूचे जतन केले जाणार काय याबाबत कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली नाही. अमृत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या या कामातून विविध कामे होणार आहेत. त्यात सीबीएस स्थानक ते राजारामपुरी पादचारी पूल तसेच ओव्हरब्रिजचा प्रश्न मार्गी लावणे बाकी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 कडून 4 कडे जाण्यासाठी ब्रिज आणि इलेव्हेटर तसेच लिफ्टच्या कामाचाही समावेश आहे. सध्या जेथे रेल्वे कर्मचाऱ्यांची इमारत आहे ती पाडून मुख्य प्रवेशद्वार आणि तिकीट बुकिंग खिडकी, प्रतीक्षालय उभारण्यात येत आहे. सध्या जुन्या हेरिटेज वास्तू असलेल्या तिकीट खिडकीच्या दुरुस्तीचाही समावेश यात आहे. या जागेत कबुतरांच्या विष्ठा आणि जुन्या पद्धतीची कौले आहेत. पावसाळ्यात ही जागा गळत असल्याने त्याचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे. 2 दिवसांपूर्वी शनिवार पेठ कोल्हापूर येथे माजी आमदार क्षीरसागर व त्यांच्या टोळ्याने एका सर्वसामान्य व्यक्तीच्या घरामध्ये घुसून दहशत माजवून मारहाण केल्याचे व्हिडिओज सर्वत्र व्हायरल झाले आहेत. त्याच कुटुंबातील एका भयभीत व्यक्तीने धाडसाने आपल्याला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळेल या अपेक्षेने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. परंतु नेहमीप्रमाणे चौकशी करून कारवाई करतो हे आश्वासन देऊन संबंधितांना परत पाठवण्यात आले. 2 दिवसांपूर्वी शनिवार पेठ कोल्हापूर येथे माजी आमदार क्षीरसागर व त्यांच्या टोळक्याने एका सर्वसामान्य व्यक्तीच्या घरामध्ये घुसून
दहशत माजवून मारहाण केल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. त्याच कुटुंबातील एका भयभीत व्यक्तीने धाडसाने आपल्याला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळेल या अपेक्षेने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. परंतु नेहमीप्रमाणे चौकशी करून कारवाई करतो हे आश्वासन देऊन संबंधितांना परत पाठवले. राजकीय दबावाखाली जर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काम करणार असतील आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यास असमर्थ असतील तर त्यांना ताबडतोब निलंबित करावे. कोणी दहशत माजवली, कशासाठी मारहाण केली हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. तरी पण कसली चौकशी करताय? त्या कुटुंबातील लोकांना आत्महत्या केल्यानंतर त्यांना न्याय मिळणार काय हे जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्पष्ट करावे. कायद्याचे राज्य आहे हे म्हणणाऱ्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी या गंभीर प्रकारामध्ये लक्ष घालावे व अशी कायमच दहशत माजवणाऱ्या प्रवृत्तीच्या माजी लोकप्रतिनिधीला दिलेले पद ताबडतोब काढून घ्यावे व या गंभीर प्रकारामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल. यापूर्वी सुद्धा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत काय घडले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. एका मागासवर्गीय बांधवाला याच माजी लोकप्रतिनिधीने मारहाण करताना सर्वांनी पाहिले आहे. अशा अनेक घटना घडून सुद्धा ही व्यक्ती जर मोकाट सुटणार असेल तर भविष्यात जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल याची नोंद घ्यावी. यावेळी संजय पवार, विजय देवणे, रविकांत इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, अवधूत साळुखे, राहुल माळी, राजेंद्र पाटील, दत्ताजी टिपुगडे, सुहास डोंगळे, दीपाली शिंदे, दिलीप देसाई, दिनेश साळुखे, अभिजित पाटील, महेश उत्तुरे, संजय जाधव, शशिकांत बिडकर, विराज ओतारी, स्वरूप मांगले, विवेक काटकर, अभिजित ओतारी, राजू सागावकर, धनाजी यादव, विकी मोहिते, विनय क्षीरसागर, विजय नाईक, रुपेश रोडे निवेदन देताना उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले जवळचे सहकारी राजीव क्षीरसागर हे आम्हाला वारंवार त्रास देत आहेत. त्यांना आमचे घर पाहिजे आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला वारंवार त्रास देतात व तुम्ही आम्हाला घर विकून इथून निघून जा असे सांगतात. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टेरेसवर दारूच्या पार्ट्या चालू असतात व आमचे वडील सांगायला गेल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात येते. जसे 2 दिवसापूर्वी त्यांनी वरती आवाज करू नका, रात्री 12:30 वाजता रात्री आवाज करू नका असे सांगितल्यानंतर राजीव क्षीरसागर व त्यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांनी माझ्या 15 वर्षीय लहान भावाला व माझ्या वडिलांना मारहाण केली. आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यावर तिथेही आमची फिर्याद लिहून घेतली नाही आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनंतर त्यांचे कार्यकारी येऊन आमच्या बाहेरील 2 कॅमेरे फोडले, आमच्या घराची लाईट घालवली. याचे फुटेज आहेत. हे फुटेज घेताना एका कार्यकर्त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला व आम्ही पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनीही काही कार्यवाही त्यांच्यावर केली नाही आहे. हा असाच आम्हाला जर त्रास होत राहिला तर मी, माझे वडील, माझी आई आणि माझा लहान भाऊ आत्महत्या करू, टेरेसवरून उडी टाकू आणि या सर्वाला कारणीभूत फक्त राजीव क्षीरसागर आणि त्यांचा परिवार राहील. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.